पनवेल तालुक्यातील कामोठ्या सोसायटीमध्ये मायलेकाचे मृतदेह वेगवेगळ्या बेडरूममध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ माजली होती। 45 वर्षीय जितेंद्र जग्गी आणि त्याची वृद्ध आई गीता जग्गी यांचे मृतदेह कामोठे पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर लागलीच तपासाला सुरुवात केली होती। त्यानंतर आता अवघ्या 24 तासांच्या आत या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात आला असून प्रत्यक्षात या प्रकरणाला अत्यंत विचित्र वळण लागलंय। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून संजोत दोडके आणि शुभम नारायणी अशी आरोपींची नावं आहेत। आरोपीने दिलेल्या कबुली जबाबानुसार मृत जितेंद्र हा त्यांचा 1.5 वर्षांपासून जिवलग मित्र होता। 31च्या रात्री बेबंध दारू पिल्यानंतर जितेंद्र आपले मित्र शुभम आणि संजोत यांच्याकडे समलिंगी संबंधांसाठी आग्रह करत होता। या आग्रहाला बळी न पडता आणि वासनेची शिकार होऊ नये म्हणून शुभम आणि संजोत यांनीच जितेंद्र याला जीवानिशी मारल्याचं कबूल केलंय। या दरम्यान जितेंद्र याची आई गीता या उठल्याने त्यांनी आपल्या मुलाला मारताना पाहिलं, त्यामुळे त्यांना देखील संपवण्यात आलं। खून झाल्याचं कोणाला समजू नये यासाठी आरोपींनी जाताना गॅस सिलेंडरचे सर्व कनेक्शन ऑन केले आणि गॅस लीक झाल्याचा बनाव केला। मात्र चाणाक्ष पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। ड्रीमलँड सोसायटी त्याच्या एका फ्लॅट मधून गॅसचा वास येतोय, गॅस लीक होतोय। आधी आमचे बीट मार्शल तिथे गेले। बीट मार्शल तिथे गेल्यावर त्यांना लक्षात आलं की आतमधून दरवाजा बंद आहे। मग खूपच वास येत होता, म्हणजे तो वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे, खाली वास येत होता तिथं। मग त्यामुळे बीट मार्शलने फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं। फायर ब्रिगेडच्या लोकांनी डोर ब्रेकर नावाचं मशीन असतं, ते दोन्ही चौकटीत घालायचं आणि ते दरवाजा उघडतो, तोडफोड न होता। त्या मशीनच्या साहाय्याने आत प्रवेश केला। आत प्रवेश केल्यावर असं दिसलं की 2 बेडरूम मध्ये 2 मृतदेह आहेत। एक पुरुषाचा होता, त्याचं नाव जितेंद्र जग्गी, तो 45 वर्षाचा, आणि त्याची आईचं नाव गीता जग्गी, 70 वर्षाची। हा एका बेडवर पडलेला होता, ती एका बेडवर पडलेली होती आणि गॅस चालू होता। गॅस सगळा नॉब चालू होता, त्याच्यावर आग नव्हती आणि प्रचंड वास येत होता। मग पुढील कारवाई सुरू झाली। सिनियर पीआय पोहोचले, मग त्यांनी आम्हाला कळवलं। मी राजपूत साहेब पोहोचलो, क्राईम ब्रँचला लगेच सीपी साहेबांनी पाठवलं। त्याचं गांभीर्य ओळखून लांडगे साहेब, युनिट 2 ते पोहोचले आणि मग त्याच्या दोघांच्या हिच्या अंगावर अशी दिसून येईल अशी मोठी जखम नव्हती, त्याच्या अंगावर काही जखमा चेहऱ्यावर होत्या। मृत्यूचं काही कारण कळून येत नव्हतं। मग आपण सुरुवातीला ईडी दाखल केली आणि मग इन्क्वेस्ट पंचनामा केला। मग अजून काही जखमा डोक्याच्या मागच्या रिव्हील झाल्या। मग साक्षीदारांकडे विचारपूस वगैरे करण्यासाठी आपण काही पथकं तयार केली। 2 डेड बॉडीज असल्यामुळे मग क्राईम ब्रँच युनिट 2, युनिट 3चं पथक, आमचं कामोठे पोलीस स्टेशन, कळंबोली, तळोजा, खारघर अशी वेगवेगळी पथकं लावली। नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितच आहे, आम्ही तांत्रिक तपास म्हणजे फुटेज चेकिंग झालं, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, साक्षीदार चेकिंग झालं। मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की 31 तारखेला रात्री 12च्या सुमारास 2 व्यक्ती आत जातात फ्लॅटमध्ये। मग नंतर मला वाटतं 1:30च्या सुमारास तिघही एक खाली उतरतात, मयत आणि त्या 2 व्यक्ती। मग त्या वेगवेगळं त्याच्या गाडीवर बसून पुढे जातात आणि मग 4:30ला त्या 2 व्यक्ती पुन्हा येतात फ्लॅटच्या खाली आणि हा वेगळा येतो आणि पुन्हा तिघे जातात फ्लॅटमध्ये। आणि मग 7:12च्या सुमारास 2 व्यक्ती जे आलेले आहेत अनोळखी, त्या निघून जातात आणि मयत बरंच असतं। मग ह्याच्यावरून ऑब्व्हियसली पोलिसांनी कयास काढला की या घटनेचा त्या 2 व्यक्तींशी संबंध आहे, म्हणजे आमच्यातले ते संशयित झाले। मग त्याचं ओळख पटवण्याचं काम होतं। आपले कळंबोली पोलीस स्टेशनचे सचिन गवळे यांनी त्याची ओळख पटवली। एका मुलाचं त्याच्यातलं नाव कळालं आपल्याला, संजोत दोडके। मग सगळे आपण टीम्स ऍक्टिव्हेट केल्या, त्याचा शोध घ्या। मग युनिट 2चे हवालदार आहेत सूर्यवंशी, त्यांना कळालं की तो 200-250 मीटर अंतरावरच ते राहायला आहे, ते काही घरी नव्हते। पुन्हा टीम गेल्या, क्राईम ब्रँचच्या आमच्या टीम गेल्या। मग त्यांना उलवे परिसरात क्राईमच्या टीमला ती 2 लोक मिळाली, आणलं त्यांना। मग त्यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केली की नेमकं काय प्रकार आहे। त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही 1-1.5 वर्षापासून याला ओळखतो आणि 31st पार्टी करायचं ठरलं होतं। मग दारू विकत घेतली, या संजोत दोडकेनी दारू विकत घेतली, म्हणजे दोघं सोबत होते, त्याच्या घरी आले, एकमेकाशी फोनवर संपर्कात होते, दारू पिली। पित असताना त्याची आई उठली, आई सोबत वाद झाला त्याचा, मुलाचा ना आईचा, पार्टी कर रे वगैरे असं।
ते वाद झाल्यावर मग ते 1:30च्या सुमारास पुन्हा बाहेर गेले. बाहेर जाऊन पुन्हा काय दारू पिली काय आता ते निष्पन्न करायचे. पुन्हा ते वापस आले 4:30ला. पुन्हा दारू पीत बसले, उरलेली जी त्यांनी आणली होती. दारू पीत बसल्यावर हा जो मयत आहे जितेंद्र जग्गी, त्यांनी थोडासा आग्रह केला त्या 2 मुलांना समलैंगिक संबंध ठेवावा, असं आग्रह टाईपच आग्रह केला. त्याच्यातला ह्याला राग आला, शुभम नारायणी त्याला राग आला. तिथंच एक इलेक्ट्रिकचा स्विच बोर्ड होता, तो घेतला आणि त्याने त्याच्या डोक्यात मारला मैताच्या. 1दा 2दा 3दा. तिघही नशेत होते. मारल्यावर तिची आई उठली. आई उठल्यानंतर ह्यांच्याशी आरडाओरडा, माझ्या मुलाला का मारता, तुम्हाला सोडणार नाही, असं ती बोलायला लागली. हे सगळं आरोपीचं वर्जन आहे. आपल्याला कन्फर्म करायचंय. आज अटक केली, आज पीसी घेऊ आपण, व्हेरीफाय करू. मग हा जो दुसरा होता संजोत, तो त्याच्या आईची झटापट सुरू झाली. त्यांनी आईचा गळा आवळला. मग जाताना त्यांना वाटलं की आता जाताना 2 गोष्टी केल्या त्यांनी. हा जो शुभम आहे, शुभम नारायणीनी ह्याचं मोबाईल दोघांचे, ह्याचं वॉलेट, त्यानंतर टॅब एक होता आणि काही छोटे मोठे दागिने असे ते घेतले. स्विगीची बॅग होती, मला वाटतं त्याचीच बॅग होती महिलाची. ती बॅग घेतली आणि मग जाताना पुरावा नष्ट कसा करावा, दोघांनी डोकं लावलं. ते गॅस होते, गॅसचे सगळे ऑन केले. एक तो वास येणार नाही बॉडीचा आणि मग काय स्फोट बीट होईल आणि सगळं नष्ट होईल असं त्यांना वाटलं असावं. आणि मग ते सगळे निघून गेले. वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.